नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आजपासून करूच्या लावण्याची सुरुवात. तर पावसावर हा सगळा पाऊस असोच लागत राहिलो तर दुपारनंतर चाबूकमध्ये ट्रॅक्टर आणायचा आणि लावून टाकायचे. पाऊस तर बघू शकता इकडे मोठ्या प्रमाणात लागतोय. काळोखीवर काळोखी करता. रात्री काय तर वाराने सुटला होता. तुला जाग होती जाग होती म्हणजे आणि मी तिथे भिजत होती ते विचारच उठून तू काय डोक्याजवळच तिथे गळत होता. अरे थंय मग लावलेलो होतो. मग मग तू थैसुलो काढून तिकडे बाजूक ठेवलं. वरती ना कागद टाकलेला तो कागद वाऱ्याने उडून गेलो. नंतर गळोक लागला होता. एवढो पाऊस आणि वारा पण. तर आता मॅडम जातात दाढ काढू घर. कायला प्लास्टिक मधला दिसत नसत बरोबर. मोबाईल आपण टाकलाय तो प्लास्टिक मध्ये. पोरगा सकाळी दाढ काढू केलेली सासवे सुना आतमध्ये टाक ना. वरती ठेव. परत फिरवूच आहे ना. या पट्टीक ना साला पाणी नाही भेटत म्हणून तसं चिलय. ट्रॅक्टर घेऊन कोण नाही इकडे. नाना आहेत हे आत्ताच गेली माणसं. पाऊस तुफानी लागतोय. कायला खायच्या ती अशीच होती पडलेली पिशवी. दमलस की पहिलं ते सुरुवात झाली नाही. हा हू करूक लागलं. हा असं का. तर मी म्हणे सुरुवातीच्या आधीच हा हू करूक लागलं. तव थैसून पाणी जाता बघ. हा काय म्हणता बाही बाही हे सांगू तरी नको कोणाक. होय होय मधी बाई कमी पडली माती. ता काय वर नाही पाणी सुकता तो लगेच. लावीत घेवा आता गुट्टा. अजून खत मारूचा. हा खणते. काय म्हणजे खत. परत डबो. तुम्ही काय करा आता हे एवढं लावा फटाफट फटाफट. हा आणि दाढीक बसा. चिक्कल कशा आधी दाढ काढ मग ह्या पण. दाढ नाही उगच ह्यांचे नाचचे येऊ 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 सर धीर नाही. बस हो अरे पाणी नव्हता. कातळाचा शिपवून शिपवून मग तुका काय चेष्टा वाटत सगळ्या गोष्टीची. तो आपण भांगोल आज काय हे केलं होतो. तर बघता बघता मित्र हो याची चिखल तर पूर्ण झाली आणि लावूक देखील घेतला नाही सासवे सुनानी. तर वाजले दुपारचे 1:30. अजून पोटात काय नाही. जेवया जेवया तुमचा पण होऊन दे. मी पण लावत होते पण आपला ही बघा ही एवढं बाजू मी लावलेली एकदम घट. आपण फक्त कसं चिखलीचा माणूस. पेंडी आहे ना असे पाटी पाटी टाकून ठेवायचे एक एक मधी मधी. समजा आमचा भुजगाव ना बघा कसा.
लावणी पूर्ण झाली ना लावून की ठेवू खावा उभा असे हात रून करून बुजगा जादू. बघता बघता ही तिसरी देखील आपण पट्टी घेतली, कोपरा घेतलेला आहे लावायस. वाजले संध्याकाळचे 5:45. 6 वाजते का? 6 वाजते का? आता वाजलेत 4:45. काय म्हणता? तो बघ इलो पाऊस परत सरसरत येता. उगत तरी आता लागता. लय लय पातळ लाव, लय घन लावतं. एका मागोमाग एक नको लावू लाईनीत. चल चल पटापट घे सगळं. एवढ्यात हो गो पुरं भांग. लेक औशीच्या अर्ध्यान पण नाही. मग औषध तेवढ्यात लावला नसते भराभर. हा शिकवला नाही. काढून काढून ह्यो देखील आम्ही पुरो करतो. आता राहत तो फक्त पुढचा तोंड. तर उद्या बघूयात. आमका आता पाणी भेटत बरं. हा काय सांगितलं? काय सांगितलं? हो वा. मी काय सांगू? तू लेकीन सांगितलं काय मी सांगितलं काय सारखाच ना. लेकीन सांगितलं काय आणि मी जावयानं सांगितलेलं काय सारखाच. हो इकडे दिसतंय हो नाचणं पेरलेलो. कसं पट्टीत ह्या पाणी नसल्यामुळे ना ह्याने नाचणं पेरलं नाही. मी दाढ काढलेली मला ही पेंडी म्हणता येते, मग ती पेंडी बनते. तसा हुशार आहे पोरगा. मग पेंडी मला बांधताच येत नाही. इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ शमाल प्लीज. आता संध्याकाळचा पाहुणं नेहमीप्रमाणे वस्तीत राहणारा. झालं का? झालं. आता बघ या पाणी पाणी हा पण दाढ नाही असो सीन झालं. दाढ आहे. आता ही पट्टी आज पुरी झाली असती. 8 वाजता घरी 8 वाजता घरी जा. कोंबडी उपाशी मरते तिकडे. जा घरी जातो तू. रुपता का सुपाट पाणी म्हणू टाकतात ना तेव्हाच. मित्र हो आपण तर आलोय आता घरी. हा हा थंडी थंडी लागली. चुलीजवळ बसतोय. हा पायात काय तर ना खप्पर लागले ना लय चिर गेलो पाया. कसं माहिती आहे काम करताना ना काय वाटत नाही. जर एकदा थांबल्याच्या नंतर ना ती थंडी भरून येते. तर एका गुप्त आपण अगोदर पाठवलं होतं इस्तं वगैरे पेटूसाठी. तर त्याने इस्तं वगैरे तर पेटवलं ना. चहा वगैरे ठेवला ना मस्तपैकी आता चहा मारूया. बहुधा इथं काय तर ना लागले ना हात जळजळता पुरा तोंड घ्या. खचच लागला. हां खचाचा हात लागला.
तर आज दुपारनंतर आपण घरी आलो आहे. दुपारनंतर सकाळपासून पाठवलं होतं यांका दाढी काढल्याने म्हणून ती अर्धी पट्टी तर लागली. पुढचं आता तोंड उरले बघितलं असेल. पुढचं आता ते तोंडच बाकी आहे. ती काय उद्या होऊन जाईल. जर आता ती दाढ आणि उद्या होऊन जाईल. उद्या जर पाऊस भेटलो तर ती पट्टी पूर्ण होईल. जर काढलेली असताना तर मग आज पूर्ण झाली असते पट्टी. कारण काल कसा पूर्ण म्हणजे पाऊस होता हिंबार होता असा. त्याच्यामुळे काल काय काढलेली नाही. तर आज रात्रभरपासून धुमाकूळ घातलेला पाऊस आहे. म्हणून ते आज आम्ही मग आई बोलली तू दुपारनंतर ये, डबो घेऊन जाऊ नको. तर मी तसं ट्रॅक्टर घेऊन इलोय. पाय भरलो शिटव्यात. ती कोंबडी आतमध्ये कशी होती? त्यांना आतमध्ये कशा घेतलं? शिटव्यात पाय भरलो ना माझं. ते काय होतं काय? हां तर जरासे दोन पेंडे काढले दाढ मी आणि पसार झाला आहेत. म्हटलं जाते थंडी लागते. काय हां गाडी घेऊन इले पुढे इथं लावली. काय होय अवतार मग माझं काय त्याचं काय होता हा उतार. केस तर आपण पहिले देखील इकडे फ्रेश वगैरे झालोय. आंघोळ वगैरे केली. आहे आमची येऊची बाकी अजून. अंडा कढी बनवणार आहे नको अंडा ते ह्या ना आपला चिंगळात ना पण ते उडूचीच आहे भात झाली. आणि भाकरे भात 2 माका बस. एवढं हां मी नाही काय करणार आहे सॉरी. तर तुमची मॅडम देखील फ्रेश झाली. तर त्याचं फीडबॅक घेऊया. पहिल्यांदाच केला ना पण तसा पण आमचा हौशी आहे. दाढ पेरताना देखील ना मगाशी त्यांची चर्चा झाली होती सासवे सुनांची. तर कसं ट्रॅक्टर मी कसा लेट आणला त्याच्यामुळे उकळणं लेट काढलेली आपण. आणि दाढ पेरताना मग दुसऱ्याकडून आम्ही पेरून घेतलं म्हणजे ट्रॅक्टरने नांगरून घेतलं त्याच्यानंतर पेरलेला. तर त्या बोलत होता की आहे आपण खणून पेरूया. आहे म्हणता माझ्याच बाबा काय एवढी ताकद नाही आता खणूची. आमची आई देखील आता कशी म्हातारी झाली. मग पहिलं दिवस शाळेचं कसं होतं कसं गेलं पेपर? हात बघ दिवसभर करंजेले कोळसा नाही आता कधी नाही ता पोरग्या कठीण पेपर सोडवला. मी आई सांगितलं मला दाढ करता येतं पण पेंडी बनता येत दाढ काढता येतं पण पेंडी बांधता येत नाही. लावणी लावता येतं पण फास्ट लावता येतं. भात लावता येत नाही. फास्ट लावता येत नाही. मी ऐकलंय भात लावता येत. लावणी लावता येतं पण फास्ट लावता येत नाही. असा शिकतात असा. आता तशी सुरुवात आहे त्याची. आजचा पहिलोच दिवस आहे. अजून 2-3 दिवस 2-3 हां उद्या आठवायचा 2-3 दिवस मी नाही मग कोण करील? काय काढ हो मी करा. तर 2 दिवसाची लावणी असतात. हां आमची एकाच दिवसाची असते. म्हणजे ते पण ह्या डोबापासून त्या डोबापर्यंत. राहून दे. हा पण माणसं पण तेवढी असायची असं नाही की माणसं कमी. तर आज आज कंबाडा दुखतो तर गायला. गोप्रोन मस्त दिसता रे ना. गोप्रोनच शूट करू गोवा. घेतलेला आहे 50,000चा त्याचा 5 दिवसाचा तरी उपयोग केलास का? त्यांना शूट करूया. उद्यापासून आता गोप्रोन आपण शूट करूया नाही. अरे ना आहे बघ कसे दिसता. उद्या आपण ब्लॉग जे आपले आहेत जे लावणीचे ते आपण गोप्रोने शूट करणार आहोत. गोप्रोन भारी नाही. 2-in-1 हा. मला नाही माहिती. अरे क्या तू भी गुंडा बनेगी. मला दाखवलं होतंस घेताना तू होतच ना. अरे पण मी हे बघितलेलं नव्हतं. पण घेणे के टाइम तू थी ना. 2 वर्ष होतील ना. 2 नाही 3 वर्ष. 3 वर्ष होतील. जुलैमध्ये 16 तारीखला घेतलेलं. जरा याचं झाकण लावचं ना तिथं जरा हे झालं ना. काय झालं बघू का उद्या शूट करून कसा आहे तो. चार्जिंग फुल केले. बॅटरी पण घेतलीस ना? दोन्ही. हा एक नवीन आपण परत ती पहिलीवाली खराबच झाली ती बॅटरी. त्याने काय सांगितलं त्याच्यात ठेवून नाही द्यायची बॅटरी. नाही ठेवलेली. आता हे बाहेर दोन्ही इथं फुल चार्ज केलेली.
आता त्याच्यासाठीच मी काढलंय बाहेर बघूक. 50,000 तर ह्याच्यात आपली चार्जिंग आहे 90% आणि ती आहे ती 100% आपली चार्जिंग हा फुल केलेली. थांब काय करतास? माझी पण. कंबर दुखता गे बाय. आज पहिला दिवस होतो. मी हे माझा जे चेहरो ऑइली दिसत असेल ना, होय ना, काय कसलो तरी हात लागलो. जेवल्यानंतर मिरचीचा हात लागलो काय माहित नाही. जेवणात मिरच्या होत्या तेव्हा तर असं जरा पण मी जळजळ omelette उठल्या. मध्ये नाही टाकलेली मिरची. बघ उठली. 8:30. चला जेवूया आता आपण. पोटपूजा करूया. शिंगाळा पोटपूजासाठी स्पेशल हत्ती चिंगळा. ती तूच खाणार आहेस हा. आणि आई खाणार आहे. पण ही जरी लाईट जरी बंद झाली ना तरी ती व्हिडिओ लाईट बंद का होते? ती होता म्हणजे ते चार्जिंग नाही संपणार लाईट बंद झाली तर व्हिडिओ ती चालू आहे. ओके. हा ये ऐसा है आहे. या फिर टेक्नॉलॉजी. चिंगळा आणि काय आहे? हे बघ तुझी मांजरा ती बघ पाटणा येतं. सार डाळ उसळ होमी. हे बघ परत लाईट झाली चालू. ओके समजा ते किती मेगापिक्सलचं आहे कॅमेरा? एवढा माहित असतं तर कशा हवा होता. अरे तू गोप्रो घेतलास नाही? तर काय कॅमेरा बघितलं की किती मेगापिक्सल. म्हणजे जाऊ दे क्लिअरिटी हा ना चांगली. बस अजून काय हवा याच्यात. कॅमेराच पाहिजे. हा पण गोप्रोला आहे चांगली क्लिअरिटी. फक्त नाईट विजन गोप्रो हो काळोखात फक्त आंधळ होता. हा. उजेडात देय होता. मग काळोखात काय करायचं? काळोखात लाईट लावायची हॉलिजन. कशा लाईट? चला आता पोटपूजा करूया आणि आपलं जो काय ब्लॉग देखील होईल तेच एंड करूया. आता वाजलेत रात्रीचे किती 8:30. 8:30 झाले. जेवतो लवकर याच्यासाठी की उद्या लवकर आमका उठवचा आणि लवकर आपण माझी फोन कर आणि सांग येतोयस का उद्या विचारतो उद्या घरी आहे. लाव फोन. तू लाव. अरे फोन तर लाव मी बोलते. तर लवकर उठवचा आणि लवकर आमका दळ्यात जाऊचा. जर आम्ही लवकर गेलो तर आमका पाणी भेटत. दिवस आयशी का सांग. हां सासवे का सांग सासू जेवण दे. तर आमका लवकर पाणी भेटत आणि आयक आमका लवकर पाठवूचा दाढ काढूक. तर मी आता बघूया सासवेक फोन लावते. जर सासू येणार असली तर मी जाईन सासवेक आणू आणि बघू आपली पप्पांचं डबं वगैरे तयार करीत. सर्व नेहरी वगैरे नाश्ता वगैरे तयार करीत. मग मी तोपर्यंत तिका घेऊन येईन. असं प्लॅनिंग सर्व सेट केलेलो हा. म्हणून आम्ही आता हे जेवतो लवकर. पण रात्रभर आता पावसानं मेहरबानी केला ना आमच्यावर. तर तिला काय सांग माहितीये, जर पाऊस रात्रभर लागला ना तर मला सकाळी ये मी घेऊन येते. कशा दाढ तरी काढीत. येऊन दे कशाला? येऊन दे दाढ तरी काढीत. ती काय नाही होता. आमची दाढ काढलेली असली ना मग ती होय. असा सर्व शेड्यूल सेट केलेला आहे. तर आता आपण पोटपूजा करूया आणि आपलं ब्लॉग देखील होईल तेच एंड करूया. ट्यूब दे ना मला पायाला लावायला. तो अमृत मलमला. असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग जो की लावण्याचो कसं वाटलो नक्की तुमका कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पुन्हा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय बाय. गुड नाईट. पावसात ना काळजी घ्यावा. सोयंद्र काय जांब काढतस काहीतरी वाटतं जांब काढू.